मुंबईच्या कुर्ल्यात डिमोलिशनच्या कामादरम्यान मोठा अपघात झाला। पोकलँड मशीन वर नेण्यासाठी वापरण्यात आलेली अवजड क्रेन अचानक कोसळली। क्रेनचा काही भाग 2 घरांवर आणि रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडला। या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले आहेत। मुंबईच्या कुर्ला पूर्व परिसरातील इंदिरानगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री डिमोलिशनच्या कामादरम्यान मोठा अपघात झाला। जुन्या इमारतीच्या पाळकामासाठी पोकलँड मशीनवर नेल्याची तयारी सुरू असताना अवजड क्रेनचा अचानक तोल गेला आणि ती खाली कोसळली। क्रेनचा एक भाग जवळच्या 2 घरांवर तर दुसरा भाग मुंबई लोकलच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर पडला। या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। काही नागरिक मलब्याखाली अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। एकूण 10 जण जखमी झाले आहे। त्यापैकी 8 जणांना सायन रुग्णालयात तर 2 जणांना कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। पोलीस, अग्निशमन दल, BMC आणि रुग्णवाहिका पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे।